नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहूया पुढील प्रमाणे. मित्रांनो, आजची बातमी आहे 18 फेब्रुवारीची बातमी. आताच्या घडीची मोठी बातमी. कर्मचाऱ्यांच्या पगार बाबतीत अधिकृत परिपत्रक निर्गमित. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भातील मोठी बातमी. सर्व शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांसाठी फेब्रुवारी 2026च्या वेतन देयकाबाबत एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करणार आहोत. तर चला पाहूया या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. या अपडेट नुसार शाळांनी आता वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी ऑनलाईन फॉरवर्ड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही अंतिम मुदत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उशीर होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा वेतन थांबल्यास किंवा अडकण्याची शक्यता आहे. आणि यावेळी सर्वात मोठे बदल म्हणजे वेतन देयकासाठी फक्त एकच लॉट उपलब्ध असणार आहे. दुसरा लॉट दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व तपशील अचूक भरून देयके फॉरवर्ड करणे अत्यंत आवश्यक आहे. वेतन देयक फॉरवर्ड करण्यापूर्वी संबंधित शाळेचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांनी तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. देयकात कोणत्या प्रकारची अनियमितता आढळून आल्यास किंवा चुकीची वसुली लागल्यास सर्व जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहणार आहे. आणि ज्या शाळेचे मुख्याध्यापक पद रिक्त आहे अशा शाळांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्रभारी मुख्याध्यापक पद मंजूर करून घेणे आवश्यक आहे. आणि त्याशिवाय वेतन देयक फॉरवर्ड करण्यात येणार नाही. आणि वेतन देयका सोबत प्रभारी मुख्याध्यापकाची वैयक्तिक मान्यता जोडणे आवश्यक आहे. अन्यथा वेतन देयक मान्य केले जाणार नाहीत. त्या संदर्भाने सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे बँक खाते अचूक आहेत याची खात्री करून वेतन फॉरवर्ड देयक सादर करावे. कारण चुकीचे खाते असल्यास वेतन जमा होण्यास अडचण येऊ शकते. शासनाच्या प्रचलित नियमानुसार अपघात विमा आवश्यक आहेत आणि त्याची कपात करावी. आणि यासोबतच फेब्रुवारी 2026 हे आर्थिक वर्ष 2025-26 चा शेवटचा महिना असल्यामुळे व्यवसाय कर म्हणून 300 रुपये कपात करणे बंधनकारक आहे. आयकर कपात ही शाळा स्तरावरची बाब असल्यामुळे त्या संदर्भात वेतन देयक फॉरवर्ड करण्यास विलंब करू नये. कारण आयकराची रक्कम शाळेच्या खात्यात जमा होत असते. जर कोणत्याही शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन ब्रेकन किंवा ब्रोकन पिरियड मधून काढल्यास तर त्याची संबंधित कार्यालयाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मंजुरी शिवाय असे देयक फॉरवर्ड केल्यास ते रिजेक्ट केले जाईल. आणि त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचे आहे. तसेच शाळेचा युजर आयडी आणि पासवर्ड प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा संबंधित लिपिक यांनीच वापरावा. तो इतर कुणालाही देऊ नये. जर चुकीच्या व्यक्तीकडून लॉग इन केले गेले किंवा देयक फॉरवर्ड झाले तर संपूर्ण जबाबदारी शाळा प्रमुखाची राहील. वेतन देयक फॉरवर्ड केल्यानंतर ऑफिस कॉपी संबंधित कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच वेतन अदा झाल्यानंतर शालार्थ प्रणालीतून मिळणारा व्हाउचर नंबर आणि शाळेचा दिनांक नोंदवहीत करून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र लॉट देण्याची गरज किंवा आवश्यकता राहणार नाही. आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी यांचे नियमित वेतनापासून ते वंचित राहू नये यासाठी प्रथम म्हणजे सर्वच कर्मचाऱ्यांचे सर्वांच्या वेळेवर पगार होणे अचूक प्रक्रिया पूर्ण करून अत्यंत गरजेचे आहे आणि सर्वांना वेतन मिळणे आवश्यक आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.